नमस्कार फॅमिली, मी इंजिनियर पवन फंदे आज आपल्याला घेऊन आलेलो आहे एका कोटे इंजिनिअरिंग कॉलेज असलेल्या 4 BHK प्रशस्त, सुंदर, आकर्षक आणि वेल फर्निश बंगल्यामध्ये. तर चला बघूया हा बंगला आणि मिळूया याची अधिकाधिक माहिती. हा 1300 स्क्वेअर फीटचा पश्चिममुखी प्लॉट आहे आणि 2700 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त याचा सुपर बिल्टअप एरिया आहे. हा आहे या आपल्या प्रॉपर्टीचा कार पार्किंग, ॲम्पल कार पार्किंग एरिया. आपण बघू शकता की सुंदरसं असं मोठंसं फायबर शेड सुद्धा याला केलेलं आहे. बिलकुल डाव्या हाताला मिळते आपल्याला छोटंसं गार्डन. इथे लॉन पण लावून दिलेली आहे आणि इथे आर्टिफिशियल ग्रास दिलेले आहे. हा आपला एंट्रन्स डोअर. आपण बघू शकता सुंदरसं असं ओरिजिनल गावरान सागवानमध्ये चौकट आणि पल्ला सुद्धा आहे. ग्रेनाइटची पूर्ण फ्रेम बनवलेली आहे. आकर्षक आणि भव्य इथे आपल्याला विंडो आणि त्याची रेलिंग पाहायला मिळते. आता आपण प्रवेश करत आहोत आपल्या या बंगल्याच्या लिव्हिंग एरियामध्ये. लिव्हिंग एरियात प्रवेश केल्याबरोबर आपली नजर पडते ती या फर्निचरमध्ये बनवलेल्या सुंदरशा वॉल पार्टिशनमध्ये. हा वॉल पार्टिशन डायनिंग आणि हॉलला सेपरेट करतो. बिलकुल याच्या समोर आपल्या फॅमिली सोबत मनोरंजन करण्यासाठी आपल्याला सुंदर असं फर्निचरमध्ये बनवलेलं टीव्ही युनिट पाहायला मिळते. टीव्ही युनिट फार सुंदर आहे. ग्लासचा सुद्धा भरपूर वापर केलेला आहे. मोल्डिंगचा सुद्धा यामध्ये वापर केलेला आहे. आपण याच्यामध्ये एक मोठा टीव्ही लावू शकतो. आपल्या फॅमिली सोबत वेळ घालवण्यासाठी आपल्याला इथे सोफा सेट बनवता येईल. आणि बिलकुल त्याच्या मागेच आपल्याला इथे वॉल पॅनलिंग बघायला मिळते. वॉल लॅम्प आकर्षक आहे. सुंदर त्यांनी पूर्ण ही वॉल बनवून टाकलेली आहे. त्यानंतर जे फॉल सिलिंग आहे, पीओपी डिझाईन आहे, ते सुद्धा सुंदर आहे. त्यामध्ये एम्बियंट LED स्ट्रीप लाईटचा वापर केलेला आहे. आणि इथे आपल्याला शँडेलियर सुद्धा मिळते आणि सोबतच फॅन सुद्धा इन्स्टॉल केलेले आहे. जो आपला मेन डोअर आहे तो सुंदरसा असा सागवानामध्ये तर बनवलेला आहेच, परंतु त्यावर जे कार्विंगची डिझाईन आहे ते सुद्धा फार उठून दिसते. तर चला आता जाऊया आपण आपल्या प्रशस्त बंगल्याच्या अशा प्रशस्त डायनिंग एरियामध्ये. हा या बंगल्याचा सुंदरसा असा डायनिंग एरिया आहे. या ठिकाणी आपण डायनिंग टेबल ठेवू शकतो. आपल्या फॅमिली सोबत सगळ्यांना मिळून जेवणाचा आनंद घेता येईल. बिलकुल आपण बघू शकता माझ्या मागे इथे आकर्षक वॉलपेपर आहे जे की ग्रेनाइटच्या फ्रेम मध्ये बनवलेला आहे. इथे आपल्याला वॉल फॅन सुद्धा पाहायला मिळते. आणि बिलकुल आपल्या डोक्याच्या वर हा जो पोर्शन आहे इथे हँगिंग लॅम्प सुद्धा यूज केलेला आहे. आणि या डायनिंगचा जो स्लॅब आहे तो आपण बघू शकता हा 20 फुटावर आहे. आणि इथे सुद्धा आपण बघू शकता की सुंदरसं असं शँडेलियर दिलेलं आहे. आता या डायनिंग टेबलवर जेवण झाल्यानंतर नक्कीच आपल्याला हात धुवावं लागेल. त्यासाठी इथे एक सुंदरसं आणि प्रशस्त हँड वॉश साठी बेसिन दिलेलं आहे. आपण बघू शकता की सुंदरसं असं हे टाईल्स वर्क आहे. ग्लास आहे. त्या मिररच्या मागे बॅकलाईट LED दिलेली आहे. छानसे असे प्लांट सुद्धा केलेले आहे. एक्स्ट्रा स्पेस आपल्याला मिळते. इथे आपण आपलं सगळं सामान जे आहे ते ठेवू शकतो. आणि इथे सुद्धा आपल्याला बाजूला एक्स्ट्रा टॉयलेट मिळते, कॉमन टॉयलेट ज्याला आपण म्हणू. तर इथे आपल्याला डायव्हर्टर दिलाय, स्पाउट दिला आहे, सुंदरसं शॉवर आहे. सिलिंगला पीओपी पॅनलिंग केलेलं आहे. साबण ठेवण्यासाठी सोप केस इथे दिलेली आहे. डोअर हे पूर्णपणे चांगल्या फर्निचरच्या मटेरियलमध्ये बनवलेले आहे. जे फ्रेम आहे ती ग्रेनाइटची आहे. इंडियन सीट लावलेली आहे. मेट्रो कूलचे फ्लश कॉक आणि नळ सुद्धा दिलेला आहे. एक्झॉस्ट फॅनचा आपण आवाज बघू शकता. सफोकेशन होणार नाही अशी सोय आहे. आणि टॉयलेट मधून बाहेर आल्यावर इथे आपल्याला एक सुंदरसं छोटंसं बेसिन मिळते. तर चला आता जाऊया आपण या फ्लोअरच्या मास्टर बेडरूमवर. ग्राउंड फ्लोअरची ही मास्टर बेडरूम आहे. आपण बघू शकता की इथे फर्निचर मध्ये पूर्ण फ्रेम बनवलेली आहे. सुंदरसं फर्निचरचं 35 mm लॅमिनेट्स असलेला डोअर मिळते. आकर्षक इंटेरियरचे गॅरंटी वॉरंटी वाले हेवी क्वालिटीचे आपल्याला इथे लॉक्स पाहायला मिळतात. या बेडरूमचं सर्वात आकर्षक जे पार्ट आहे ते आहे सुंदरशी ही मोठी खिडकी. आणि याला पूर्णपणे ग्रेनाइट मध्ये फ्रेम दिलेली आहे. कर्टन सुद्धा लावलेले आहे. एसीचे पॉइंट इथे टाकून ठेवलेले आहे. या पोर्शनला आपण बेड इन्स्टॉल करू शकतो. आणि आपण बघू शकता की बेडच्या दोन्ही बाजूला इलेक्ट्रिकल पॉइंट्स दिलेले आहे. एसीचं स्विच दिलेलं आहे. आणि बिलकुल त्या पलंगाच्या टेक्याच्या मागे आपण बघू शकता की सुंदरसं असं पीओपीचं फॉल सिलिंग डिझाईन केलेलं आहे. आणि बिलकुल डाव्या बाजूला सुंदरसं असं वॉर्डरोब बनवलेलं आहे. पूर्णपणे फर्निचरचा इथे वापर करण्यात आलेला आहे. आणि या बेडरूमला लागून असलेलं आहे सुंदरसं टॉयलेट.
याला सुद्धा आपण बघू शकता की ग्रेनाइटची फ्रेम लावलेली आहे, 35 mm चा डोअर आहे, लॅमिनेट्स हेवी क्वालिटीचे यूज केलेले आहे, युरोपा कंपनीचे लॉक आणि हँडल इथे लावलेले आहे. आपण बघू शकता की अपेक्स कंपनीचे इथे ग्रेनाइट टॉप असलेला बेसिन दिलेला आहे. त्यावरच हे फार सुंदर असं आपल्याला टॅप नळ पाहायला मिळते. इथे साबण म्हणजे सोप केस ठेवलेली आहे. इथे आपल्याला ग्रॅव्हिटी कंपनीचं डायव्हर्टर मिळते, स्पाउट दिलेला आहे. मोठस असं इथे शॉवर आहे जे की आपल्याला आंघोळ करताना आनंद देणार. इथे आपल्याला लोअर्स पाहायला मिळते, त्यामध्ये एक्झॉस्ट फॅन सुद्धा लावून दिलेला आहे. सुंदरसं असं 2 फूट बाय 4 फुटाचं हे टाईल्सचं डिझाईन आहे आणि यामध्ये वॉटर प्रूफिंग आणि सुंदर दिसणारं हे ग्रूम केलेलं आहे जे की चमकते. इथे वॉल माउंट वाली कमोड सीट दिलेली आहे, हँड स्प्रे सुद्धा दिले आहे. कपडे लटकवण्यासाठी इथे आपल्याला एक हँगर सुद्धा मिळतो. तर चला आता जाऊया आपण डायनिंग मधून आपल्या घराच्या एका अशा प्रसन्न सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या स्पेस मध्ये, ज्याला आपण मंदिर म्हणतो. आपण बरोबर ऐकलेलं आहे, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आणि सर्वांचं मन प्रसन्न राहावं यासाठी या बंगल्यामध्ये सुंदरसं असं मंदिर बनवून दिलेलं आहे. आपण बघू शकता की इथे एक ड्रॉवर दिलेला आहे, पूजेचं ताट किंवा नैवेद्य वगैरे आपण ठेवू शकतो. 3 स्टेप मध्ये इथे डिझाईन करण्यात आलेला आहे. बॅकलाईट पूर्णपणे इथे फॉर्म व्हाईट कलरचा मिळतो. CNC कटिंग आहे आणि अगरबत्तीने खराब होऊ नये म्हणून ग्लास सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेला आहे. दोन्ही बाजूला LED सुंदर डिझाईन आहे. वरती इथे छोटंसं असं एक लाईट आहे ज्याला आपण शँडेलियर सुद्धा म्हणू शकतो. या मंदिरामध्ये जेव्हा कधी आपण दर्शन घ्यायसाठी येऊ तेव्हा आपला दिवस अगदी प्रसन्न होऊन जाणार. आता बघूया आपण एका गृहिणीची सुरुवात होते सकाळी किचन मधून. तर आपण बघू शकता की वास्तुशास्त्रानुसार एक किचनचं L शेपचं डिझाईन दिलेलं आहे. या पोर्शनला पूर्व दिशेला खिडकी आहे. खिडकीच्या वर बघू शकता आपण की चिमणी इन्स्टॉल केलेली आहे. ही चांगल्या कंपनीची गॅरंटी वॉरंटी वाली आहे. इथे खिडकी आहे. हे आपलं प्रिपरेशन युनिट आहे. हे आर्टिफिशियल व्हाईट कलरचं ग्रेनाइट आहे आणि असं कोणीच आजपर्यंत दिलेलं नाही आहे जे इथे दिलेलं आहे की गॅस ठेवण्यासाठी सुद्धा इथे नॉब इन्स्टॉल करून दिलेला आहे. म्हणजे तुम्ही सिलेंडर बाहेर सुद्धा ठेवला तरी तुम्ही इथून या नॉबनी त्याला ऑपरेट करू शकता. गॅस शेगडी ठेवल्यानंतर आपल्याला इथे पोळ्या करण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी मोठा प्रिपरेशन टेबल मिळतो. या बाजूला भांडे धुण्यासाठी प्रशस्त असं मोठं असं सिंक दिलेलं आहे जे की फ्लेक्झिबल आहे. याला आपण कुठेही मूव्ह करू शकतो. भांडे घासल्यानंतर आपण ते ठेवू सुद्धा शकतो. इलेक्ट्रिकल सॉकेट आहे. वॉटर कूलर, वॉटर प्युरिफायर आपण इन्स्टॉल करू शकतो. या जागेमध्ये आपण आपला फ्रीजर ठेवू शकतो. इथे क्रॉकरी युनिट ठेवण्याची भरपूर मोठी जागा करून देण्यात आलेली आहे फर्निचर मध्ये. आणि या किचनला सुद्धा सुंदर असं आकर्षक POP डिझाईन दिलेला आहे. आपण बघू शकता इथे फॅन सुद्धा इन्स्टॉल केलेला आहे. त्यानंतर किचन ओट्याच्या बॅक साईडला जी भिंत आहे इथे सुद्धा फर्निचर मध्ये आपल्याला वॉर्डरोब पाहायला मिळते. इथे आपण क्रॉकरी सुद्धा ठेवू शकतो. त्यानंतर जो जिना आहे, जिन्याचा चांगल्या प्रकारे वापर केला गेलेला आहे. याच्या खाली छोटंसं असं सामान ठेवण्यासाठी आपण बघू शकता पॅनल इन्स्टॉल केलेले आहे. त्यामुळे जे जागा आहे त्याचा भरपूर चांगल्या प्रकारे वापर होतो. याच ग्राउंड फ्लोअरला किचनच्या बाजूला किराणा, धान्य किंवा इतर वस्तू साठवून ठेवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते एक छोटंसं स्टोरूम. असं हे सुंदरसं आपलं ग्राउंड फ्लोअर आहे. आता जाऊया आपण आपल्या या बंगल्याच्या फर्स्ट फ्लोअर वरती. बघा इथे जवळ आल्याबरोबर हे सेन्सर लाईट्स ऑन झाले. ग्रेनाइट मध्ये रायझर आणि ट्रेड बनवले गेले आहे. स्टेनलेस स्टील रेलिंग आहे. सुंदरसं इचिंग ग्लासचं याच्यामध्ये वर्क केलेलं आहे. फार भव्य दिव्य आणि सुंदरसं असं हे आपल्याला घर पाहायला मिळत आहे. खूप मोठी इथे ग्लास विंडो प्रोव्हाइड केलेली आहे लँडिंग वरती. फर्स्ट फ्लोअरला आपण आल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळते ते सुंदरशी प्रशस्त अशी लॉबी. या लॉबी मध्ये दिलेलं आहे सुंदरसं असं POPचं डिझाईन, चांगल्या क्वालिटीचं सुंदरसं असं शँडेलियर. बाल्कनीमध्ये ग्लास रेलिंग आणि स्टेनलेस स्टील रेलिंग, त्यानंतर ग्लासचा वापर केलेलं रेलिंग इथे पाहायला मिळते. इथून आपण सरळ खाली बघू शकतो आपल्या डायनिंग टेबलवर. इथे बेडरूम आहे. फर्स्ट फ्लोअरची सेकंड मास्टर बेडरूम आपण बघणार आहोत आता. ही आहे प्रशस्त अशी फर्स्ट फ्लोअरची सेकंड मास्टर बेडरूम. फार सुंदर आहे. पूर्णपणे POPने
फॉल सिलिंगने हे सजवलेली आहे. सुंदरसं शँडेलियर दिलेलं आहे. 2 फॅन सुद्धा इन्स्टॉल केलेले आहे. या वॉलला आपण बघू शकता सुंदरसं असं वॉल पॅनलिंग, वॉल मोल्डिंग केलेलं आहे. त्यामध्ये सुंदरसं असं आकर्षक वॉलपेपर सुद्धा इन्स्टॉल केलेला आहे. या बेडरूमच्या बाहेर आपल्याला बाल्कनी मिळते. या बाल्कनीला मोठा असा ग्लास डोअर फुल साईजचा 7 फूट बाय 7 फूट आता दिलेला आहे आणि सेफ्टीसाठी रेलिंग सुद्धा लावलेलं आहे. आता जाऊया आपण या फर्स्ट फ्लोअरच्या थर्ड मास्टर बेडरूम मध्ये. ही आहे या फर्स्ट फ्लोअरची थर्ड मास्टर बेडरूम. आपण बघू शकता याला सुद्धा प्रशस्त खिडकी आहे. त्याला सेफ्टीसाठी रेलिंग सुद्धा इन्स्टॉल केलेला आहे आणि कर्टन सुद्धा लावलेला आहे. म्हणजे आपल्याला सगळ्या सोयी या बंगल्यामध्ये पाहायला मिळतात. या वॉलला आपण पलंग लावून ठेवू शकतो. पलंगाचा टेका इथे येऊ शकते आणि बिलकुल टेक्याच्या वरती सुंदरसं असं पीओपीनी घर सजवलेलं आहे. फॅन सुद्धा इन्स्टॉल करून दिलेला आहे. इथे वॉर्डरोब आपल्याला पाहायला मिळते. सामान ठेवण्यासाठी जागा आपल्याला या घरात कमी पडणार नाही. या फ्लोअरवर इथे आपल्याला वॉश बेसिन पाहायला मिळते आणि बिलकुल याच्या बाजूला आहे एक कॉमन टॉयलेट एरिया जो की अवश्य आहे एवढ्या मोठ्या बंगल्यासाठी. इथे वॉल हँगिंगची सीट दिलेली आहे. मेट्रोकूलचं फ्लश कॉक दिलेलं आहे. स्ट्रोक केस लावलेली आहे. डायव्हर्टर दिलेला आहे. स्पाउट दिलेला आहे. शॉवर सुद्धा इथे दिलेले आहे. पीव्हीसी पॅनलिंग इथे दिलेलं आहे. त्यामध्ये सुंदरसे एलईडी लाईट आहे. लोअर्स इथे लावलेले आहे आणि लोअर्स मध्ये फॅन सुद्धा इन्स्टॉल केलेला आहे. कपडे लटकवण्यासाठी इथे आपल्याला हँगर सुद्धा मिळतो. 2x4 फुटाची सुंदरशी टाईल्स आहे. त्यामध्ये परत सिल्वर शाईन कलरचे, गोल्डन कलरचे याच्यामध्ये ग्रूव्स पाहायला मिळतात. आता बघू या बंगल्याची आपण चौथी मास्टर बेडरूम जे की फर्स्ट फ्लोअर वरती आहे. तर ही आहे या बंगल्याची चौथी मास्टर बेडरूम. आपण बघू शकता की साईज भरपूर मोठी आहे. साईज मध्ये कुठेही हे घर कमी पडत नाही. सुंदरसं पीओपी डिझाईन केलेलं आहे. एलईडी लाईट आहे. स्ट्रीट लाईट सुद्धा आहे. इथे आपल्याला फॅन सुद्धा इन्स्टॉल करून दिलेले आहे. इथे आपण बेड इन्स्टॉल करू शकतो. दोन्ही साईडला इलेक्ट्रिकल पॉइंट्स दिलेले आहे. वॉर्डरोब सुद्धा इथे चांगल्या क्वालिटीचं बनवलेलं आहे. फर्निचरची जी क्वालिटी आहे ती उत्तम आहे. हेवी क्वालिटीमध्ये आपण सगळं काम केलेलं आहे. या बेडरूमला लागून आहे अटॅच टॉयलेट. हे अटॅच टॉयलेट सेम 2x4 फुटाच्या टाईल्स मध्ये बनवलेलं आहे. इथे वॉल माउंटची कमोड सीट इन्स्टॉल केलेली आहे. मेट्रोकूलचं फ्लश कॉक दिलेला आहे. सोप केस आहे. डायव्हर्टर आहे. स्पाउट आहे. इथे सुद्धा आपल्याला शॉवर मिळते. एक्झॉस्ट फॅन असलेलं लोअर इन्स्टॉल केलेलं आहे. पूर्णपणे पीव्हीसी पॅनलिंग केलेलं आहे. सुंदरसं असं इथे आपल्याला बेसिन पाहायला मिळते. आता या बेडरूमला सुंदरशी खिडकी दिलेली आहे. त्याला कर्टननी पूर्णपणे सजवलेला आहे आणि बाल्कनीमध्ये जाण्यासाठी आपल्याला मिळतो इथे दरवाजा. जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात एका शांत हवेच्या वाऱ्याने आणि प्रसन्नतेने होणार तर आपली जे मॉर्निंग आहे ते नक्कीच गुड होणार. असं घर हे अमरावतीमध्ये आज या कठोळा रोडला पहिल्यांदाच पाहायला मिळते जे की फार चांगलं आहे. आता जाऊया आपण सेकंड फ्लोअर वरती. इथे सुद्धा सेन्सरचे पूर्ण एलईडी लाईट दिलेले आहे. ग्रेनाइट रायझर ट्रेडला लावलेला आहे. सुंदरसं स्टेनलेस स्टील रेलिंग इचिंग ग्लासच्या साईड इथे फिट केलेला आहे. इथे सुद्धा आपल्याला लँडिंगला मोठी खिडकी पाहायला मिळते. हे आहे आपल्या या बंगल्याचं प्रशस्त असं ओपन टेरेस. बाहेर पाऊस असल्यामुळे आता आपण बाहेर जाऊ नये. आपण आता खाली जाऊया. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ, कसा वाटला हा बंगला? मला आशा आहे की हा बंगला आपल्याला निश्चितच आवडला असेल. जर आपल्याला हा बंगला आवडलेला असेल, हा बंगल्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल, आपल्याला बंगला घ्यायचा असेल, साईट व्हिजिट करायची असेल किंवा असा बंगला बनवायचा असेल तर मी इंजिनियर पवन फंदे आपला सहकारी नेहमीच आपल्या सोबत आहे. या व्हिडिओमध्ये खाली जो नंबर दिसत आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये जो ऍड्रेस दिसत आहे त्या ऍड्रेसवर आपण कॉल करू शकता. त्या नंबरवर कॉल करू शकता. त्या ऍड्रेसवर येऊन आपण साईट व्हिजिट करू शकता. हा बंगला जर आपल्याला घ्यायचा असेल तर हा बंगला कठोरा रोड पोटे इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला उपलब्ध आहे. याची जे प्लॉट साईज आहे ते 1300 स्क्वेअर फीट आहे आणि याचा कन्स्ट्रक्शन एरिया 2700 स्क्वेअर फीटचा आहे. याची किंमत आपण 1,10,00,000 रुपये ठेवलेली आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चितच हा बंगला आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करतो. आणि अशा प्रकारचे प्रॉपर्टीचे कन्स्ट्रक्शनचे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही बनवत असतो. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ
पूर्णपणे शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी इंजिनियर पवन फंदे आपलं सर्वांचं फार फार धन्यवाद करतो. भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.